तर महाभारत, भागवत पुराण यामधल्या कृष्णाच्या गोष्टी कुठे कोरल्या गेल्यात का? हा, मी जसं बोललो की होयसळांच्या याच्यात आपल्या गोष्टी दिसतात, होयसळांच्या याच्यात महाभारत दिसतं, कृष्णाच्या गोष्टी दिसतात. म्हणजे नुग्याली म्हणून मंदिर आहे, तर तिथं काही कृष्णाचे पॅनल्स आहेत कोरलेले, कृष्णाच्या लीला तिथं त्यांनी छोट्या ह्याच्यामध्ये अगदी कोरले, एवढे एवढे पॅनल्स आहेत साधारण साईजला, तर त्या पॅनलमध्ये त्यांनी त्या गोष्टी कोरलेल्या आहेत. चेन्नकेशव मंदिरामध्ये सोमनाथपुराच्या तिथे अक्षरशः त्यांनी महाभारताच्या गोष्टी कोरल्या, ज्याच्यामध्ये चक्रव्यूह कोरला त्यांनी छोट्या पॅनलमध्ये. तिथेच बकासुराची गोष्ट त्यांनी कोरलेली आहे. अक्षरशः म्हणजे त्याच्यामध्ये तो भीम बकासूरला घेऊन जाताना गाडा पण दाखवला त्यांनी. त्या गाड्यामध्ये त्यांनी ठेवलेले हे दाखवले, फळं कुठली ठेवली आहेत, खायला काय ठेवलंय, एवढं डिटेलिंग केलंय की ते तो गाडा घेऊन गेलाय आणि नंतर मग त्या बकासुराला समोर बसून खाताना पण दाखवला आणि त्या बकासुराशी मारामारी पण करतात. इनफॅक्ट त्यांनी लाक्षागृहाचे पण सीन कोरलेले आहेत, लाक्षागृह पण कोरले, त्या लाक्षागृहाला लागलेली आग पण कोरली. तसाच एक प्रसंग त्यांनी ह्याला पण कोरलाय, होसोवललू म्हणून मंदिर आहे, तिथे तो प्रसंग तसाच कोरलेला लाक्षागृहाचा. सो ह्या कुठे मंदिर आहे? कर्नाटकात. हे त्याच्यामध्ये म्हणजे दक्षिणेत हे प्रॉमिनंटली दिसतं. किंवा मग तुम्ही पट्टदक्कलला गेलात तर पट्टदक्कलला महाभारताचे प्रसंग आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला भीष्म आणि ह्याचे दिसतात गोष्टी. महाराष्ट्रात जर तसा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भुलेश्वरचं मंदिर आहे, जिथे महाभारताचे प्रसंग सगळे पूर्ण त्या मंदिरात एक पॅनल रामायणाचा, एक पॅनल महाभारत. सो कर्ण आणि अर्जुनाची लढाई आहे, ज्याच्यामध्ये तो ध्वज दिसतो तिथे सारखी म्हणून. ती लढाई त्यांनी इतकी व्यवस्थित कोरलेली समजायला मदत होते. पण हे सगळी शिल्प आहेत, ती कॉमन मॅनला म्हणजे ओळखायला सोपी आहेत का? म्हणजे कारण कसं असतं ना, सांगतो गोष्टी कॉमन मॅनला माहिती असतात, फक्त तो त्या नजरेने बघत नाही किंवा तसं सांगितलं जात नाही. जर आपण त्यांना क्लिष्ट भाषेत न सांगता सोप्या भाषेत जर आपण सगळं सांगितलं की हे बघा याच्यामध्ये हे असं दिसतं, तर ते प्रसंग त्यांना समजायला मदत आणि ते लगेच लिंक लागतात, अरे नाही हे असेल. म्हणजे जसं मी आता स्टडी टूरला जातो की नाही हे मंदिर आपण बघतोय, एकदा त्या मंदिरामध्ये आम्ही त्यांना ओळख करून दिलं. एस्पेशली मला त्या होळसळांच्या ह्याच्यात फार होतं की त्यांना 2 मंदिरं एकदा दाखवून दिली की अरे हे मंदिरामध्ये ही शिल्प आहेत, ह्या गोष्टी दिसतात. मग तिसऱ्या मंदिरापासून म्हणजे बेल्लूर हायवेला ती लोक येतात, मग ती लोक स्वतः डेसिफर करायला लागतात, मग ती सांगायला लागतात अरे ही कथा अशी, मग ही कथा अशी पण आहे. मग ह्या त्याच्यामध्ये सगळ्या कथा आहेत, मग आपल्या एक ओळख करून द्यायची. मग त्या पद्धतीने मग त्याच्यात अजून डेप्थ मध्ये जातात, मग त्यांच्यात अजून इंटरॅक्शन होतात आणि गोष्टी